आता बातमी आहे तुम्हाला सतर्क करणारी, बातमी तुम्ही घेत असलेल्या औषधांसंदर्भातली। जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट मेडिकलच्या दुकानात जाऊन तुमच्यासाठी परस्पर औषधं खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची। केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने देशभरात 156 औषधांवरती बंदी घातली आहे। त्यामुळे या बंदी घातलेल्या औषधांचं सेवन तर तुम्ही करत नाही ना याची काळजी घ्या। ही बॅन झालेली औषधं कोणती आहेत, ती कशी ओळखायची, त्यापासून तुमच्या आरोग्याला कसा धोका संभवतो याची माहिती या रिपोर्टमधून तुम्हाला मिळणार आहे। आपल्या आसपासचे बरेच जण दाढ दुखली, पोट दुखलं, ताप आला, सर्दी झाली, डोकं दुखलं की थेट मेडिकलवाल्याकडे जातात आणि 5-10 रुपयांची गोळी विकत घेतात। पण अशी परस्पर खरेदी केलेली गोळी तुमच्यासाठी धोकादायक सुद्धा ठरू शकते। त्यामुळे गोळ्या खरेदी करताना सावधान। तुम्ही घेत असलेल्या गोळ्या केंद्र सरकारने बंदी घातलेल्या 156 गोळ्यांमधल्या तर नाहीत ना याची खात्री करून घ्या। शनिवारी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने 156 फिक्स डोज कॉम्बिनेशन मेडिसिनवरती बंदीचा निर्णय घेतला। फिक्स डोज कॉम्बिनेशन मेडिसिन म्हणजे काय, तर एकापेक्षा अधिक औषधांचा वापर करून तयार करण्यात आलेलं औषध। सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही कोणत्या एका गोळीसोबत दुसरी कोणती गोळी खाताय। कधी कधी एखाद्या रुग्णाला एकाच वेळेला ताप, अंगदुखी, ॲलर्जी, थकवा अशा अनेक गोष्टींवरती औषधांची गरज असते। अशा पेशंट्सला गोळ्या देताना कोणत्या कॉम्बिनेशनच्या गोळ्या एकत्रित देऊ नयेत याबद्दलचा आदेश केंद्र सरकारच्या शनिवारच्या परिपत्रकात आपल्याला पाहायला मिळतो। या एफडीसी औषधांच्या तपासणीसाठी केंद्र सरकारने ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्डाच्या माध्यमातून एक तपास समिती स्थापन केली होती। देशभरातील काही एफडीसी औषधं रुग्णांना अपायकारक ठरू शकत असल्याचा अहवाल या समितीने दिला आणि यानंतर केंद्राने आता देशभरात औषधांची खरेदी, विक्री आणि वाहतुकीवरती बंदी घातलेली आहे। जेव्हा आपण पेशंटला औषधं लिहून देतो तर पेशंटला जेव्हा कुठलीही औषधं देण्यात येत असते तर ती त्याच्या कन्व्हिनियन्सला जर बघितलं तर ही जी कॉकटेल औषधं आहे त्या कन्व्हिनियन्सला बघितल्यामुळे आपण त्याला एक होकार देऊ शकतो की ही औषधं घ्यायला काही हरकत नाही। पण जेव्हा आपण प्रत्येक औषधाची फार्मॅकोलॉजी जेव्हा बघतो, वाचतो, पण अशी कितीतरी औषधं आहे ही मिक्स करून बाजारपेठेत आणलेली आहे। त्याच्यामुळे जर औषधाची परिणामकारकता जर तुम्हाला असायला पाहिजे असेल तर या निर्णयाचं मी स्वागत करेन। तर डॉक्टरांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे, कारण आपल्या आहाराच्या बाबतीत बरेचदा हे सांगितलं जातं की तेल आणि तूप एकत्र खाऊ नये, चहा कॉफी एकाच वेळेला पिऊ नये। अगदी असंच आपल्या शरीरात जात असलेल्या औषधांच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाचं असतं। त्यामुळे औषधांची जी कॉम्बिनेशन्स रुग्णांना अपायकारक ठरू शकतात त्याचा वापर करण्यावरती यापुढे बंदी असेल। सर्दी, ताप, खोकल्यावरती घरोघरी पॅरासिटामॉल खाणं खूपच कॉमन आहे, पण याच पॅरासिटामॉल सोबत अन्य काही औषधांचं कॉम्बिनेशन अपायकारक ठरू शकतं। त्यामुळे केंद्राच्या आदेशानुसार आता अशी काही कॉम्बिनेशन्स आहेत की ज्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। कोणकोणत्या एफडीसी वरती बंदी आहे ते आपण पाहतोय। निमेसुलाइड आणि पॅरासिटामॉल आपण देतो तर त्याच्यामुळे ताप लवकर कमी होतो। शुगरच्या अशा कितीतरी गोळ्या आहेत ज्याच्यामध्ये आपण 2 किंवा 3 गोळ्यांचे कॉम्बिनेशन आहे, तर पेशंटला ते काय करावं लागेल, वेगवेगळे घ्यावे लागेल। मग आज जर डायबिटीज, बीपी, दमा हे जे पेशंट आहे, हार्टचे पेशंट, यांचे कॉकटेल औषधं घेतल्यानंतर याची संख्या 5 ते 8 आहे। जर भारतीय केंद्र सरकारने या निर्णयाचं जर अंमलबजावणी जर केली तर पेशंटला कमीत कमी 15-15, 16-16 औषधं खावे लागतील। कन्व्हिनियन्सनुसार पेशंटच्या बाबतीत हा निर्णय त्यांना औषधं घेताना बराच त्रासदेव होऊ शकतो आणि मला असं वाटतं की ह्या निर्णयाची अंमलबजावणी करायला केंद्र सरकारला बरेच वर्ष लागतील। आणि अहवालानंतर सरकारने पॅरासिटामॉल, ट्रामाडोल आणि टॉरिन आणि कॅफेन यांच्या मिश्रणाचा वापर करण्यास सक्त मज्जाव केलाय। औषधांवरती बंदी घालण्याची सरकारची काही पहिलीच वेळ नाहीये। जी औषधं कोणत्याही योग्य चाचणीविना बाजारामध्ये येतात आणि ज्यांच्यापासून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो अशा औषधांचा देशाचं आरोग्य मंत्रालय वेळोवेळी आढावा घेत असतं आणि गरज पडली तर बंदीही लादतं। याआधी केंद्र सरकारने मार्च 2016 साली 344 कॉम्बिनेशन ड्रग्सवरती बंदी घातलेली, तर 2023 साली 14 औषधं अवैध ठरवलेली होती। आपलं आरोग्य हाच आपला सर्वात मोठा दागिना असतो, त्यामुळे तब्येतीला जपा आणि तुम्ही घेत असलेल्या औषधांबद्दल सतर्क रहा, जागरूक रहा।